नन्दितमोदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। सेमर सुरेश विजय जिजाबाई सौ वृषाली दिलीप भुवळ झाशीची राणी
सौ अलका अशोक भोर, सावित्रीबाई फुले, सौ स्नेहा गीतेश भोर, आनंदबाई जोशी, सौ रेवती रवी भोर, बहिणाबाई चौधरी, सौ रिया राजेश भोर, सुधा मूर्ती, सौ दुर्गा सुहास गाणेकर, राहीबाई कोपेरे, सौ हर्षदा हरिश्चंद्र भोर, अवनी लेखरा, सौ स्वप्नाली निलेश भोर, बाल शिवाजी, सोपानराव आणि गुंड या भूमिकेत आपल्यासमोर येत आहे सिद्धी दिनेश भोर, मावळा पहिला मावळा, ब्रिटिश महिला, फिरंगी सैनिक, गुंड हे आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे सौ प्रियंका श्रीकांत भोर. नंतर मावळा क्रमांक 2 आणि गावकुंड या भूमिकेत आपल्यासमोर येत आहे सौ नीरजा मयूर भोर, मावळा क्रमांक 3 ज्योतिराव फुले गणित या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहे सौ सई समीर भोर, प्रवीण लेखरा म्हणजे अवनी लेखराचे वडील हे सादर करण्यासाठी येत आहे सौ स्वरूपा रुपेश भोर. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू.
हिरवळी स्वराज्य आहे. येथे आयाबाईंची पूजा केली जाते. जा तुझ्या माताला जाऊन सांग पुण्याची जागीर आता महाराज साहेबांची अड्डागिरी चालवतात. लेकी बाळी सुरक्षित राहिल्या तरच खरे स्वराज्य. त्याकरताच आहे स्वराज्य. जा लढ्याच्या तयारीला लागा. लाडक्या कोंढण्यावरच्या मुलांची दिशा आमच्या डोळ्यात तिकटाप्रमाणे घुमते. तेथील रयतेला सुरक्षा हवी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंढण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवी. सुरुवात सभ्यता आहे. तेथे मातीही सोनं उगत होती आणि मनाचे दरवाजे कायमच कामण्यासाठी उघडे होते. त्या दरवाजाने आत आले ते काही क्रूर हिंसक आठवणी. हिंसा आणि अत्याचाराने जेव्हा कापत होते हातपाय तेव्हा या गादीतून उठून उभी राहिली एक मर्दानी झाशीची राणी. एक मर्दानी झाशीची राणी. लक्ष्मीबाई ही प्रतिज्ञा करते की
woman educated, whole house will educated. पण तुम्ही जर तुम्हाला घराच्या
गतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र बसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खूप वाढते मी कष्टाने उंचल. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खूप वाढते मी कष्टाने उंचल. भरारी ढेऱ्या उमटल्या मुळा पंख, भले मला चाल पुढं पुढे आनंद. आपुल्या भरासाठी लढलेला अखंड, असे नाही सदानंद. तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं, तू चाल पुढं. भारताची पहिली महिला डॉक्टर कोण म्हटल्यावर आज सहज सगळे सांगू शकते, आनंदीबाई जोशी. मलाही पहिली डॉक्टर म्हटल्यावर छानच वाटतं, पण किती छान म्हटलं तरी प्रवास मात्र कठीण होता. वयाच्या 9व्या वर्षी माझे लग्न गोपालरावांशी झाले आणि 14व्या वर्षी जगातलं सुंदर नातं माझ्या पोटरी पडलं. ते म्हणजे आई म्हणून, ते म्हणजे आई म्हणून. पण हे नातं काही क्षणिकच राहिलं. माझं बाळ गेलं, त्यावेळी दुःखातून सावध झालो. मी एक स्वप्न पाहिलं, डॉक्टर होण्याचं. कारण जे दुःख माझ्या वाटेला आलं ते कोणत्याही मातेच्या वाटेला येऊ नये. आज इतकं तर त्या काळी तितकं काही सोपं नव्हतं, पण गोपालरावांची साथ खमकी होती. त्यांनी माझा प्रवेश शिकणारी शाळेत करून दिला. नंतर उच्च शिक्षणासाठी कोलकाता येथे नोकरी पाहिली. साता समुद्रापार राहणे इतके काही सोपे नव्हते. पण जिद्द होती ती डॉक्टर बनणे. परदेशात असतानाच तब्येत हळूहळू खावत होती. पण कारण काही कळेना, डॉक्टर झाले, देशाचे नाव उज्ज्वल केले. खर्च फक्त एकच राहिली, ज्या करिता स्वप्न पाहिले ते काम थोड्या दिवसांसाठी करता आले. पण आशा मात्र एकच होती, माझ्यासारख्या दुसऱ्या स्त्रिया पण डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकतील
कर्नाटकात. म्हणून तिथे आईसोबत राहण्याचे मोठे झाले. माझी आई शाळेत शिक्षिका होती. झाले असे की जेव्हा कॉलेजला जायची वेळ आली त्यावेळेस मी ठरवले की मी कॉम्प्युटर इंजिनियर होणार. पण त्या काळी सर्व मी 2 महिने घालून जायचं कॉलेजला. मी मात्र केसांचा वगैरे ठेवूनच जायचे. बॅचमध्ये 500 मुली आणि ही एकटी मुलगी. पण इंजिनियर व्हायचं ही निर्माणाची काही ठरवूनच टाकलं होतं. तुम्हाला सांगते, एवढ्या मुलांना मागे टाकत मी कॉलेजमध्ये अव्वल आले. मी पुण्यात टेको कंपनीत कामाला लागले. पण त्यामागे किस्सा आहे. तो म्हणजे टेको जरी आले तरी खूपच कामाला होतो. आणि माझी इच्छा होती की त्यांच्या टेकोत काम करायचं. मग काय त्यांना पत्र लिहिलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण त्यांनी मला संधी दिली. नारायण मूर्तींची लग्न झाली. मूर्तींनी मला आधीच कल्पना दिली की त्यांना नोकरीमध्ये रस नाही. त्यांना एक कंपनी सुरू करायची. मी म्हटलं चला ठीक आहे. तसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे व्यवस्थेचा वाटा असतो. तोच वाटा घेण्याची गरज आहे. मग मी मूर्तींना सांगितलं तुमच्या कल्पनेला सत्यात उतरवण्यात लक्ष केंद्रित मुलं आणि तुम्हाला मी आहे. असाही त्यांनी मूर्ती जाऊन इन्फोसिसची स्थापना केली. त्यानंतर हिंदी त्यांना जॉईन झाले. माझ्यावर प्रभाव होता तो पॅटर्नच्या एका वाक्याचा. आपण आज जे काही आहोत त्यात मोठा वाटा समाजाचा आणि तो त्यांना परत दिला पाहिजे. आज मी अनेक सामाजिक संस्था चालवते. पण हे सगळं करत असताना मी माझ्या लिखाणाची आवड कधी सोडली नाही. कारण ते पुस्तकातून समाजाकडे ते इतर कोणत्याही माध्यमात पोचत नाही. मुलांना तुम्हाला सांगते श्रीमंत तोच ज्याच्याकडे एक तरी पुस्तक आहे. नाहीतर तुमच्याकडे कितीही सोनं असून तुम्ही ज्ञानाचं निवड. मी लहान मुलांवरती विशेष लिहत असते कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आज जे मी केला तेच प्रेम केलं. आवडली का गोष्ट? चला उठा आता. कुछ पाने की हो आस पास, कोई नरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को बार बार आशाएं, तूफानों को छीन के मंजिलों को छीन ले आशाएं, उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं दूंगी, उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। माहीतच ना, एक सक्षम स्त्री समाजात किती बदल घडवून आणू शकते. स्त्रीने जर ठरवले नाशही करू शकते, नाश केलेले करू शकते. एखादं जीव मोठा घेऊन वाढवण्याची ताकद तर एका स्त्रीमध्येच आहे. तिने जे स्त्रियांचं उदाहरण सांगितलं आहे त्यावर तुला अजून एका स्त्रीची ओळख करून देते.
अवनी बेटा, खेल हमें हमेशा नई ऊर्जा प्रदान करते हैं, साहस देते हैं और अनुशासन भी प्रदान करते हैं और इसी से हम और आत्मविश्वासी बन जाते हैं। आणि हे खरंच झालं जेव्हा एका 11 वर्षीय खेळणाऱ्या बागडणाऱ्या एका छोट्या मुलीचा अभ्यास होतो आणि ती तिचे दोन्ही पाय गमावते. पण जी ऊर्जा तिला खेळातून मिळाली ती दुसरी कशातून मिळेना. असं वाटायला लागलं की खेळ माझ्यासाठी घडला आहे की नाही. पण जेव्हा माझे प्रेरणास्रोत अभिनव बिंद्रा यांची आत्मकथा वाचली, तेव्हा माझ्यामध्ये आशेचा किरण जागृत झाला. भले मी शारीरिकदृष्ट्या अपंग असेल, पण मानसिकदृष्ट्या तितकीच ताकदवान आहे. आणि एका खेळाडूने अशी हार कशी मारून झाले. मी माझी शूटिंगची प्रॅक्टिस चालू केली. मी आजपर्यंतच्या प्रवासात अनेक आंतरराष्ट्रीय पदके माझ्या नावे केली आहेत. मला असं वाटलंही नाही की मी भारताला पॅरालिम्पिक्समध्ये 6 मीटर रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊ शकते. पण आज हे स्वप्न सत्यात उतरले आहे. जेव्हा श्री रामनाथ कोविंद सरांनी मला मेसेज दिला की भारत की एक और बेटी ने हमें प्रोत्साहित किया है, हमें गौरवान्वित किया है और हमारा तिरंगा और ऊंचा करना है, तेव्हा कळाले की मी जी भरारी घेतली आहे त्यातून किती उंच घेऊन जाईल. आयुष्यात किती वाईट प्रसंग आले तरी त्यांना सामोरे जा. यश तुमची नक्कीच तिथे वाट बघत बसलं असेल. आता मीही न घाबरता माझ्या स्त्री शक्तीला जागृत करू
जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. हो जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. कणखर कधी कधी हळवी ग तू, तुझ्या सदा ही दिशा, तुझेच सारे ऋतू, जणू सुपर पॉवर आहेस तू. नारी तू, 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 नारी तू. तुझ्या विना कशी पृथ्वी चालायची, वाऱ्या विना कशी पाने हलायची. साऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहेस तू, नवरसातले सारे इमोशन्स आहेस तू. प्रत्येक रूपामध्ये कमाल तू. नारी तू, 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 नारी